विद्यार्थ्यांनो नमस्कार. 7th स्टँडर्ड मॅथ्समधील आपण प्रॅक्टिस सेट 48 शिकतोय, ज्यामध्ये आपण शिकत आहोत पायथागोरस थिअरम. आणि पायथागोरस थिअरम ऑलरेडी आता तुमचा पाठ झालेला असेल. मी तुम्हाला तो पूर्ण पाठ करायला सांगितलेला. बघा, पायथागोरस थिअरम आपण यूज करतो आहे राईट अँगल ट्रँगलमध्ये. आणि राईट अँगल ट्रँगल म्हणजे काय की ज्या ट्रँगलचा एक अँगल हा 90 डिग्रीचा असतो त्याला आपण बोलतोय राईट अँगल ट्रँगल. बरोबर. मग आता हे सगळी गणितं इथून पुढची आपण प्रत्येक गणित हे पायथागोरस थिअरमने सोडवणार आहोत. चला व्यवस्थित लक्ष द्या. बघा, क्वेश्चन नंबर 2, इन द राईट अँगल ट्रँगल. आता बघा, इन द राईट अँगल ट्रँगल असं सांगितलंय, याचा अर्थ मला एक राईट अँगल ट्रँगल काढावा लागेल. बरोबर. इन द राईट अँगल ट्रँगल. मग मी काय करणार तर एक राईट अँगल ट्रँगल असा बनवणार किंवा काढणार. बघा, रफ किंवा कुठलंही माप न घेता मी एक राईट अँगल ट्रँगल काढतोय. पण हा इकडचा एक अँगल हा 90 डिग्रीचा आहे असा विचार करून मी तो 90 डिग्री एक राईट अँगल ट्रँगल काढतोय. तुम्ही स्वतः प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने इथे माप घेऊन 90 डिग्रीचा एक अँगल काढून हा एक ट्रँगल बनवू शकता. आता बघा, हा ट्रँगल काढल्यानंतर त्यांनी काय दिलं बघा, इन द राईट अँगल ट्रँगल PQR. याचा अर्थ या ट्रँगलला मला नाव द्यायचं आहे PQR. बट नाव PQR देताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे अँगल P जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. याचा अर्थ आपला अँगल P हा इकडे येणार, हे लक्षात घ्या. अँगल P इकडे का येणार, कारण त्यांनी सांगितलंय वन अँगल P इज 90 डिग्री, म्हणजे P हा मध्ये येणार. देन PQR हे असं नाव होईल त्या ट्रँगलचं, ट्रँगल PQR. हा झाला राईट अँगल ट्रँगल. इन दॅट ट्रँगल PQR angle P is 90 degree. That means angle P is 90 degree. Length PQ is 24 centimeter. Length PQ is 24 centimeter. याचा अर्थ ही जी लेंथ आहे PQ ही झाली 24 सेंटीमीटर. लेंथ PR is 10 सेंटीमीटर. PR म्हणजे ही जी लेंथ आहे ती आहे 10 सेंटीमीटर. ओके. आणि आपल्याला शोधायचा आहे तो म्हणजे QR. ओके. आता पुढचा पॉईंट मी जर तुम्हाला विचारला तर तुम्हाला स्वतः सांगता आला पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण राईट अँगल ट्रँगल असा विचार करतो की नाही, तेव्हा काही गोष्टी तुमच्या डोक्यात आल्या पाहिजेत. पहिला पॉईंट विचारात आला पाहिजे तो म्हणजे हायपोटेनिस कुठली आहे. तर या 90 डिग्रीच्या समोरची ही जी बाजू आहे, अपोजिट साईड ऑफ 90 डिग्री, दॅट साईड इज कॉल्ड ॲज हायपोटेनस. बरोबर. म्हणजे ही RQ जी झाली की नाही ती झाली हायपोटेनियस. मग आता बघा, मी असं लिहिणार आहे, व्यवस्थित लक्ष द्या इकडे. बघा, इन ट्रँगल PQR अँगल P इज 90 डिग्री अँड देअरफॉर ट्रँगल PQR इज राईट अँगल ट्रँगल. बरोबर. हा PQR ट्रँगल कुठला झाला तर हा झाला राईट अँगल ट्रँगल. जेव्हा जेव्हा राईट अँगल ट्रँगल असा शब्द येणार की नाही, तेव्हा त्याच्यानंतरचं दुसरं वाक्य आलं पाहिजे बाय पायथागोरस थिअरम. मग मी इथे काय लिहिणार, बाय पायथागोरस थिअरम. मग पायथागोरस थिअरम आपल्याला काय सांगतो तर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. बरोबर. मग त्यासाठी मी हायपोटेनियस कशाला लिहिणार आहे तर या डायग्रॅममध्ये हायपोटेनस आहे. कुठली हायपोटेनियस बघा तर RQ ही हायपोटेनियस आहे. का RQ ही हायपोटेनियस का आहे, कारण ती 90 डिग्रीच्या समोर आहे. मग आता इथे मी तो पायथागोरसचा थिअरम लिहिणार आहे. पायथागोरस थिअरम इज हायपोटेनस स्क्वेअर. बघा, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. हायपोटेनस कुठली आहे तर RQ ही हायपोटेनस आहे. RQ स्क्वेअर इज इक्वल्स टू वन साईड दॅट इज PR स्क्वेअर प्लस अनादर साईड दॅट इज PQ स्क्वेअर. म्हणजे बघा, आपला फॉर्म्युला कसा तयार झाला तर RQ स्क्वेअर इज इक्वल्स टू PR स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर. ओके. आता मी फक्त त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवणार आहे. RQची व्हॅल्यू आपल्याला आहे का तिथे नाही आहे, मग RQला तसंच ठेवला. PRची व्हॅल्यू आहे 10, दॅट मीन्स 10 स्क्वेअर प्लस
पी क्यू इज 24 स्क्वेअर, 10चा स्क्वेअर येणार आहे 100. स्क्वेअर म्हणजे काय, आपण त्याचा 2 वेळा मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजे 10चा स्क्वेअर जेव्हा मी बोलणार तेव्हा काय होणार 10 इंटू 10, 10 10 जा 100. ओके. 24चा स्क्वेअर जेव्हा आपण विचार करणार तेव्हा 24 इंटू 24, मग 24 इंटू 24 आपल्याला करावं लागेल की नाही. किती येईल बघा, 4 चौक 16, 4 4 जा 16, कॅरी ओव्हर 1, 4 2 जा 8 प्लस 1 दॅट इज 9. हा 4ने मल्टिप्लाय झाल्यानंतर इथे 0 येईल. 2 4 जा 8, 2 2 जा 4, दॅट मीन्स बघा ॲडिशन केल्यानंतर किती उत्तर येत आहे 576. दॅट इज द स्क्वेअर ऑफ 24, 576. दोघांची आपण ॲडिशन करू. किती येते ॲडिशन बघा, 6 7 676. पण हे 676 हे सर्व काय आलंय माहिती आहे, तर हे 676 इज द स्क्वेअर ऑफ आर क्यू. याचा अर्थ आर क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू 676. बट आपल्याला आर क्यू स्क्वेअर नको आहे, आपल्याला फक्त आर क्यू पाहिजे. मग मी काय करणार बघा, इथे असं लिहिणार बाय टेकिंग स्क्वेअर रूट. ओके. जर आपण त्याचा स्क्वेअर रूट काढला, जसं बघा काल पण तुम्हाला मी सांगितलेलं की मी असं लिहितोय 10चा स्क्वेअर म्हणजे 10 इंटू 10 म्हणजे 100. याचा अर्थ 100चा स्क्वेअर रूट काढला तर तो किती येतो 10. जसं 5चा स्क्वेअर केला 5 इंटू 5 दॅट मीन्स 25. मग या 25चा स्क्वेअर रूट काय, तर तो येणार 5. मग अशी कुठली संख्या आहे जिचा स्क्वेअर 676 आहे, हा तुम्हाला विचार करता आला पाहिजे. मग तो विचार मी कसा करणार बघा, तर मी असा विचार करणार की 25चा स्क्वेअर आता तुम्ही पाठ केलाय, काय होता 25चा स्क्वेअर 625 बरोबर. मग मी असं लिहितोय बघा इकडे 26चा जर मी स्क्वेअर केला 26 इंटू 26, उत्तर काय येते बघा 6 6 जा 36, कॅरी ओव्हर 3, 6 2 जा 12 प्लस 3 दॅट इज 15, 2 6 जा 12, 2 जा 4 प्लस 1 दॅट इज 5, 6 7 676. कशाचा स्क्वेअर आला 26चा. दॅट मीन्स या 676चा स्क्वेअर रूट येणार 26, म्हणजे आर क्यू आपल्याला मिळतोय 26. कळतंय. म्हणजेच तो जो हायपोटेनियस होता, जी लेंथ होती क्यू आरची, दॅट क्यू आर लेंथ इज 26 सेंटीमीटर. स्क्वेअर रूट कसा काढला परत कळालं बघा. सपोज मी 5चा स्क्वेअर केला असता तर तो 25 आला असता. याचा अर्थ 25चा स्क्वेअर रूट किती 5, मग 26 इंटू 26 676 उत्तर आलं. याचा अर्थ 676चा स्क्वेअर रूट होता 26. ओके. म्हणजे असं काही गणितं तुम्हाला सोडवता आली पाहिजेत. ओके. हे गणित तुम्हाला कळालं असेल अशी अपेक्षा करून मी पुढे जातोय आणि पुढचा क्वेश्चन मी सोडवणार आहे. क्वेश्चन नंबर 3 मी घेतोय. चला बघा, व्यवस्थित लक्ष द्या क्वेश्चन नंबर 3 कडे. ओके. सगळ्यांनी समजावून घेत जावा सगळी गणितं. प्रत्येक गणित तुम्हाला कळालं पाहिजे. समजत नसेल तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायचा, पण गणितं ही सगळी गणितं तुम्हाला आली पाहिजेत. मी जातोय क्वेश्चन नंबर 3 कडे. चला बघा, क्वेश्चन नंबर 3, प्रॅक्टिस सेट 48. इन द राईट अँगल ट्रँगल LMN. बघा आता प्रश्न कसा आहे. इन द राईट अँगल ट्रँगल LMN. इन राईट अँगल ट्रँगल LMN काय सांगितलंय पुढे बघा. अँगल M इज 90 डिग्री. अँगल M is 90 degree. Length LM is 12 centimeter. Length LN is 20 centimeter. Length LM is 12 centimeter. LN is 20 centimeter. Find length MN. ओके. प्रश्न तुम्हाला कळाला आहे. मी फटाफट आता जातोय क्वेश्चन सोडवायला. प्रश्न व्यवस्थित तुम्हाला कळाला. राईट अँगल ट्रँगल सांगितले. महत्त्वाचा शब्द काय आहे, इन द राईट अँगल ट्रँगल LMN. दॅट मीन्स मला एक राईट अँगल ट्रँगल काढावं लागेल की नाही. या असा एक राईट अँगल ट्रँगल मी काढला. बघा व्यवस्थित लक्ष द्या. राईट अँगल ट्रँगल म्हणजे काय, ज्याचा एक अँगल हा 90 डिग्रीचा असतो. असा एक राईट अँगल ट्रँगल काढला. त्याला मला नाव द्यायचं आहे LMN.
पण हे नाव देण्या अगोदर मी थोडासा विचार करणार. एम हा जो अँगल आहे ना तो 90 डिग्री दिलाय. दॅट मीन्स एम माझा मध्ये आला पाहिजे. हा 90 डिग्री आहे. मग आता मी नाव देणार LMN. हा झाला राईट अँगल ट्रँगल. पुढे काय सांगितलंय, इन दॅट राईट अँगल ट्रँगल LM इज 12. LM इज 12 सेंटीमीटर. म्हणजे ही जी लेंथ आहे LM ही 12 सेंटीमीटर आहे. LN म्हणजे तो हायपोटेनियस आहे 20 सेंटीमीटर. ओके, हा आहे 20 सेंटीमीटर. कुठला LN. आता LN 20 सेंटीमीटर आहे, याचा अर्थ आपला हायपोटेनियस आहे 20 सेंटीमीटर. आणि शोधायला काय सांगितलंय, फाइंड MN. म्हणजे ही जी साईड आहे ही साईड मला शोधायची आहे. बरोबर. मग मी काय करणार, जास्त वेळ न घेता मी डायरेक्टली असं स्टार्ट करणार. ट्रँगल LMN इज राईट अँगल ट्रँगल. राईट अँगल ट्रँगल. आणि जेव्हा जेव्हा राईट अँगल ट्रँगल असा शब्द येणार त्याच्या पुढचं वाक्य मी काय लिहिणार, बाय पायथागोरस थिअरम. बाय पायथागोरस थिअरम. मग पायथागोरस थिअरम आपल्याला काय सांगतो, तर पायथागोरस थिअरम आपल्याला सांगतो हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. बरोबर. पण या ट्रायंगलमध्ये हायपोटेनस कुठली आहे, तर या ट्रायंगलमध्ये हायपोटेनस आहे LN. का LN हायपोटेनस आहे, कारण ती 90 डिग्रीच्या समोर आहे. अपोजिट साइड ऑफ राईट अँगल ट्रँगल. अपोजिट साइड ऑफ राईट अँगल. बरोबर. अपोजिट साइड ऑफ राईट अँगल कुठली आहे, LN. म्हणून ती हायपोटेनस. मग हायपोटेनस स्क्वेअर म्हणजेच LNचा स्क्वेअर इज इक्वल्स टू साईड स्क्वेअर. मग साईड कुठल्या राहिल्या, तर LM स्क्वेअर प्लस MN स्क्वेअर. ओके. आता मी फटाफट व्हॅल्यू जर त्याच्यामध्ये ठेवली, LNची व्हॅल्यू काय आहे 20चं स्क्वेअर इकडे करतोय. इथे LM म्हणजेच 12चा स्क्वेअर प्लस MN स्क्वेअर. ओके. 20चा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर काय, 2 × 2 4. आणि एका झिरोचा स्क्वेअर आला तो 2 झिरो म्हणजेच 400. 20चा स्क्वेअर. 12चा स्क्वेअर तुम्ही करून बघा, 12 × 12 12 दुने 24, 2 आले 12 की 12 ने 2 14, 144 प्लस MN स्क्वेअर. बरोबर. याच्या पुढे आपण गेलो तर मला व्हॅल्यू शोधायची आहे MN स्क्वेअरची. मग हा 144 प्लस आहे, बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यावर तो मायनस होईल. म्हणजेच तो काय होणार, तर तो होणार 400 मायनस 144. मग 400 मायनस 144 जर केलं तर काय उत्तर येते बघा, या 10 मायनस 4 दॅट इज 6. इकडे 9 मायनस 4 5, 3 मायनस 1 256 असं उत्तर येते. कशाचं उत्तर येते, 256 MN स्क्वेअरचं. पण आपल्याला त्याचं स्क्वेअर रूट काढावं लागेल, कारण आपल्याला स्क्वेअर नको आहे. बाय टेकिंग स्क्वेअर रूट. मग आता असा विचार करा, जसं 20चा स्क्वेअर 400 होता, अशी कुठली संख्या आहे जिचा स्क्वेअर 256 येईल. तर मग थोडासा विचार केल्यानंतर 16 × 16 16 × 16 उत्तर केलं 256 उत्तर येतं. याचा अर्थ हा जो 256 आहे याचा स्क्वेअर रूट येणार 16. म्हणजेच MN जी साईड आहे, लेंथ ऑफ MN इज इक्वल्स टू 16 सेंटीमीटर. ओके. म्हणजे अशी ही गणितं तुम्हाला स्वतः सोडवता आली पाहिजेत. ठीक आहे. 2च गणितं आज आपण घेतली आहेत. दोन्ही गणितं तुम्हाला व्यवस्थित कळाली पाहिजेत. आज आपण स्टॉप करू. थँक्यू.